सहर्ष स्वागत आहे रमेश महाजन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जात आहोत दिल्लीमध्ये रेल्वे म्युझियम बघायला। रेल्वे म्युझियम पाहताना भारतीय रेल्वेचा सुमारे 160 वर्षांचा इतिहास जात आहोत। 1848 सालापर्यंत भारतात एकही लोहमार्ग अस्तित्वात नव्हता। भारतात लोहमार्गाचे जाळे विणण्याचे श्रेय ब्रिटिश इंजिनियर रॉबर्ट बेल्टॉन यांना जातं। रेल्वेच्या या जवळपास 2 शतकांच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण नोंदी, छायाचित्रे, पुरातन रेल्वे इंजिन, ब्रिटिश राजवटीत वापरल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्या, बोग्या, रेल्वे इंजिनाच्या यंत्रणेत झालेले अशा अनेक गोष्टी रेल्वे मंत्रालयाकडून संग्रहित करण्यात आल्या आहेत। रेल्वे संग्रहातील हा पुरातन खजिना पाहताना तत्कालीन समाजाची जीवनशैली, वस्तू दर्जा, आर्थिक स्थिती, रस्ते बांधणी, सामाजिक दर्जा आपल्याला लक्षात येतात। नॅशनल रेल्वे म्युझियमची स्थापना फेब्रुवारी 1977 मध्ये झाली। नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात 10 एकर जागेवर पसरलेल्या या विस्तरणीय संग्रहालयात पुरातन वाफेचे इंजिने, जुन्या बोग्या, रेल्वे गाड्यांसाठी वापरण्यास आलेले जुने साहित्य, यंत्रसामग्री, संकेत यंत्रणा, आसन व्यवस्था, रेल्वे वाहतुकीची छायाचित्रे अशा अनेक गोष्टी एकत्रित करण्यात आलेल्या आहेत। थोडक्यात या संग्रहालयात भारतीय रेल्वे प्रवासाच्या प्रगतीचे टप्पे प्रदर्शित करण्यात आले आहेत। या संग्रहालयातील काही ठळक प्रदर्शनीय वस्तूंची माहिती खालीलप्रमाणे आहे। 1908 ते 1927 या काळात पंजाबमधील पतियाळामध्ये चालवले गेलेले पतियाळा स्टेट मोनो रेल इंजिन या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे। हे आजही चालू अवस्थेत असलेले रेल्वे इंजिन इव्हिंग सिस्टमवर आधारित आहे। या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे गाडी एकाच वेळी लोहमार्गावरही असते आणि आधारासाठी असलेल्या चाकाच्या सहाय्याने रस्त्यावरही असते। थोडक्यात या प्रकारात गाडी घसरण्याची, डिरेल होण्याची शक्यताच नसते। सध्या मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या मोनो रेलपूर्वीचे हे भारतातील मोनो रेलचे सर्वात जुने आणि पहिले उदाहरण म्हणता येईल। तत्कालीन राजे महाराजा भूपेंद्र सिंग यांनी राज्यातील लोकांच्या जलद वाहतुकीचे साधन म्हणून या रेल्वेची निर्मिती केली होती। फेरी क्वीन हे संग्रहालयातील प्रमुख आकर्षण असणारे हे वाफेवर चालणारे इंजिन सध्या नवी दिल्ली ते राजस्थानमधील अलवार या ठिकाणापर्यंत चालवले जाते। जगातील सर्वात जुने आणि चालू अवस्थेतील इंजिन म्हणून गिनीज बुकात 1998 साली याची नोंद झालेली सापडते। राजस्थानामधील पर्यटन व्यवसायात चालना देण्यासाठी पॅलेस ऑन व्हील्स च्या धर्तीवर चालवणाऱ्या या रेल्वेगाडीला 1982 आणि 1999 सालचे नॅशनल टुरिझम अवॉर्ड मिळाले आहे। 5 ते 6 फूट लांबीच्या या इंजिनाची रचना इंग्लंडमध्ये 1855 मध्ये झाली। ताशी 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या इंजिनाचा वापर सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये केला गेला। 1857च्या ब्रिटिश विरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या बंडाचा बिमोड करण्यासाठी ब्रिटिश सैन्य व शस्त्राचे याच रेल्वे इंजिनाने वाहून नेली। कालका सिमला रेल बस सिमलाच्या पहाडी रस्त्यावरूनही ही 15 आसनी गाडी चालवली जात असते। या रेल्वे गाडीची निर्मिती 1933 मध्ये झाली। हिचे तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे इंजिनात वापरले गेलेले 2 प्रकारचे ब्रेक्स, मेकॅनिकल आणि एअर ब्रेक्स आणि वळणाच्या रस्त्यावरून जाताना उपयोगी पडणारे 7 लेन हेडलाइट्स। जवळजवळ 80 वर्षांपूर्वी तंत्रज्ञानातील ही प्रगती नक्कीच प्रशंसनीय आहे। या ट्रेन म्युझियमची एंट्री फी आहे 50 रुपये, म्युझियम बघण्याचे 20 रुपये आणि टॉय ट्रेनमध्ये फिरण्याचे 100 रुपये अशी एंट्री फी आहे। आणि हे रेल म्युझियम बघण्यासाठी 2 ते 2.5 तास तुमचे सहज निघून जातात। हे रेल म्युझियम बघताना आपल्याला आवर्जून जुन्या सिनेमातलं गाणं अशोक कुमार यांचा आठवतं, रेलगाडी झुकझुक गाडी, रेलगाडी झुकझुक गाडी। या गाण्याची आठवण नक्कीच येते।
पे झंडी पानी का कुंड पंछी का झुंड झोपड़ी झाड़ी खेती बाड़ी बादल धुआं मोट कुआं कुएं के पीछे बाग बगीचे धोबी का घाट मंगल की हाट गांव में मेला भीड़ झमेला टूटी दीवार टट्टू सवार रेलगाड़ी बीच वाले स्टेशन बोले रुक 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 धरमपुर मैंगलोर बैंगलोर बैंगलोर मैंगलोर मांडवा खंडवा खंडवा मानवा रायपुर जयपुर जयपुर रायपुर तलेगांव मालेगांव मालेगांव तलेगांव वेल्लूर 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 सोलापुर कोल्हापुर कोल्हापुर सोलापुर उत्कल डिंडिगल डिंडिगल उत्कल मछलीपट्टम मछलीपट्टम ओंगोल निर्दिघोल ओंगोल कोरेगांव 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 नंदाबाद 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 शॉर्ट रोड बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक
आता आपण पाहायला जाणार आहोत हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर मथुरा रोडवर हा हुमायूनचा मकबरा आहे. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी ही इमारत पहिलीच वास्तू आहे. हुमायूनची कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर आहे. मुघल बादशाह हुमायून याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात या कबरीचा समावेश होतो. गुलाम घराण्याच्या काळात ही जमीन किलोकरी किल्ल्यात असायची आणि नसरुद्दीन 1268 आणि 1287 याचा मुलगा तत्कालीन सुलतान केकुबादची राजधानी असायची. येथील मुख्य इमारत मुघल सम्राट हुमायूनचे कबर आहे. त्यात हुमायूनचा थडग्यासह इतर अनेक राजेशाही व्यक्तींच्या थडगे आहेत. या समूहाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही समाधी 1562 मध्ये हुमायूनची विधवा बेगम हमीदा बानू बेगम यांच्या आदेशानुसार बांधली गेली. या इमारतीचे शिल्पकार सय्यद मुबारक इब्न मिरग गियाथुद्दीन आणि त्याचे वडील मिरग गियाथुद्दीन होते, ज्यांना खास अफगाणिस्तानातील हेरात शहरातून बोलावण्यात आले होते. मुख्य इमारत सुमारे 8 वर्षात पूर्ण झाली आणि भारतीय उपखंडातील 4 बाग शैलीचे पहिले उदाहरण बनले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाल वाळूचा खडक येथे पहिल्यांदा वापरण्यात आला. 1993 मध्ये या इमारतीस युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले. या संकुलातील मुख्य इमारत मुघल सम्राट हुमायूनची कबर आहे. समाधीच्या आजूबाजूला 4 बाग आहेत आणि तिन्ही बाजूने उंच दगड तटबंदी आहे आणि तिसऱ्या बाजूला यमुना नदी वाहते. मध्यवर्ती पदपथ 2 गेट्सकडे नेतात. दक्षिणेकडील भिंतीमध्ये एक मुख्य दरवाजा आणि पश्चिम भिंतीमध्ये एक लहान गेट आहे. हे दोन्ही दरवाजे दुमजली आहेत. यापैकी पश्चिमेकडील दरवाजा आता वापरला जातो तर दक्षिणेकडील दरवाजा मुघलांच्या काळात वापरला जायचा आणि आता तो बंद आहे. पूर्वेकडील भिंतीला 12 दरी जोडलेली आहे. याला नावाप्रमाणे 12 दरवाजे असून त्यामध्ये थंड वाहणाऱ्या मोकळ्या हवेचा आनंद लुटता येतो. उत्तरेकडील भिंतीला एक हमाम जोडला आहे जो आंघोळीसाठी वापरला जात असे. समाधी संकुलातील 4 बागच्या आत आग्नेय दिशेला 1590 मध्ये बांधलेल्या नाईटचा घुमट आहे. मुख्य कॉम्प्लेक्समध्ये त्याची उपस्थिती दफन केलेल्या व्यक्तीचे महत्त्व दर्शवते. तो राजेशाही नाही असायचा. ही समाधी एक उंच चबुतऱ्यावर बांधलेली आहे आणि ज्यावर जाण्यासाठी दक्षिणेकडून 7 पायऱ्या केल्या आहेत. हे चौकोनी आहे आणि त्याच्या एकाच चेंबरवर दुहेरी घुमट आहे. आतल्या 2 थडग्यावर कोणाडातील आयते कोरलेले आहेत. यापैकी एका कबरीवर 999 अंक कोरलेला आहे, म्हणजे इसवी सन 999 जे इसवी सन 1590 ते 91 सूचित करते. हुमायून टॉम्ब बघण्यासाठी साधारण 1 ते 2 तास पुरेसे आहेत आणि याच्या चारी बाजूला सुंदर अशी बाग आहे. असा हा आमचा दुसरा दिवस रेल म्युझियम आणि हुमायून टॉम्ब बघण्यात गेला. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आयुष्य सुंदर आहे, मौज मगे तुमच्या